या भक्तिगीताने आपल्या भक्तीला आपण सुरुवात करूया. नमा परममंगला गौरव तुला परमवत्सला. असतानाच प्रार्थना करूया. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. मागील आठवडाभर त्याने आपल्या प्रत्येकाचा सांभाळ केला, काळजी घेतली, आपलं संरक्षण त्याने केलं, आपल्या गरजा त्याने पुरविल्या, जाण्या येण्यात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तो आपला सहाय्य करता झाला. त्या प्रभुदेव बापाचे आभार मानूया. आभार मानूया कारण आज एक वार पुन्हा या पवित्र वारी त्याच्या भक्ती मंदिरामध्ये एकत्र येऊन भक्ती करण्याकरिता ही सुंदर संधी त्याने आम्हास दिली. आज प्रभूच्या मेजासमोर येण्याद्वारे देखील तो परमेश्वर आज आम्हास त्या ठिकाणी आमंत्रित करून आशीर्वादित करतोय. होय प्रभूजी, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला उंचावितो. तू थोर आहेस, आमची काळजी घेणार आहेस. पवित्र देव बाप्पा, तुझ्या सर्व उपकारांबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. तूच एक आहेस पवित्र देव बाप्पा, केवळ तूच एक आहेस जो या अवघ्या सृष्टीचा निर्माण करता आहेस. तूच आहेस ज्याने आम्हास निर्माण केलेलं आहे. प्रभू पवित्र देव बाप्पा, आमचं जीवन तुझ्याच हाती आहे. पवित्र देव बाप्पा, आमच्या सुखात, आमच्या आनंदात, आमच्या दुःखात, आमच्या निराशेत, आमच्या आजारांमध्ये तूच आहे जो आमचं सहाय्य करतो, आमचा सांभाळ करतो, आमचं संरक्षण करतो आणि आमच्या सोबत राहतो. त्या तुला आम्ही धन्यवाद देतो प्रभूचे. त्या तुला आम्ही उंचावितो प्रभू. त्या तुला आम्ही सर्व गौरव सन्मान देतो प्रभू. होय देव बाप्पा, आज जेव्हा तुझी लेकरं तुझ्याकडे लक्ष लावत आहे, तुझ्या भक्ती मंदिरामध्ये तुझी भक्ती करण्याकरिता एकत्र येत आहे प्रभू, तुला हवी तशी भक्ती करण्यासाठी आमचं सहाय्य कर. तुझ्या आत्म्याचं सामर्थ्य, तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन, तुझ्या आत्म्याचं काम आमच्या जीवनात तू कर प्रभू. होय देव बाप्पा, आम्ही केवळ माती आहो हे आठवितोस प्रभू. आमची दुर्बलता तुला ठाऊक आहे आणि म्हणून प्रभू आमची प्रार्थना आहे, आमच्यावरती दया कर, आमची क्षमा कर, आमच्या अपराधांची क्षमा कर प्रभूजी. आणि आज तुझ्या समक्षतेमध्ये येणं, तुझ्या मेजासमोर येणं आम्हा सर्वांसाठी मोठ्या आशीर्वादाचं कर प्रभू. पवित्र देव बाप्पा, आजची भक्ती आम्ही तुझ्या हातांमध्ये देत असतानाच जे आमचे प्रियजन आज दुःखनाईत आहेत, आजारी आहेत, बिछाण्यावर आहेत, अशा प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातांमध्ये देत आहोत. जी लेकरं तुझी मार्गात आहेत
त्यांना देखील तू सुखरूप घेऊन ये. आणि आज या भक्तीच्या वेळेमध्ये तुझं संरक्षण दे बापा, उत्तम वातावरण आणि तुझ्या आत्म्याची मोकळीकता या ठिकाणी असावी प्रभू. म्हणून आम्ही सर्वजणी भक्ती तुझ्या हातांमध्ये प्रार्थना प्रभू येशूच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. बसूया आपण. गीत गात त्या प्रभू परमेश्वराला उंचावूया, त्याला सर्व गौरव आणि सन्मान देऊया. भक्तीची वेळ मला सदैव आवडेल. आपल्या सर्वांना येणाऱ्या गीतांपैकी आहे उपासना संगीत 423 नंबरचं. भक्तीची वेळ जीवा आधारही लाभेल, देहातुनी सुटुनिया जाईवरी चढुनी. ज्या वेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या भक्तीमध्ये या प्रकारे विलीन होतो, देहातुनी सुटुनिया, आमच्या सर्व चिंता, सर्व काळजा आणि आमच्या या शरीराकरिता असणारे आमचे सर्व श्रम आणि या शरीराच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त होणाऱ्या त्या सर्व गोष्टी, या सर्वांमधून आपल्या स्वतःला वेगळं करून ज्यावेळेस आम्ही त्या परमेश्वराच्या सानिध्यामध्ये, त्याच्या समक्षतेमध्ये आम्ही विलीन होऊन जातो, त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, पवित्र होती भावना आणि समाप्त सर्व प्रार्थना. सर्व प्रार्थना ज्या आहेत, आमच्या ज्या सर्व गरजा आणि ज्या नित्य आम्ही परमेश्वरासमोर आम्ही त्या मागत राहतो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी परमेश्वराच्या भक्तीमध्ये विलीन होऊन जातो, तो परमेश्वर आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वादित करणार आहे. आणि खऱ्या अर्थाने भक्तीची वेळ केव्हा सफळ होते, ज्यावेळेस आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने त्या परमेश्वराची आराधना करतो. आणखीन एक गीत गात त्या प्रभूला आपण गौरव देऊया. उपासना संगीतामधून 107 नंबरचं गीत आहे, भक्तांनो या प्रभू समोर. आपल्या सर्वांना येणाऱ्या गीतांपैकी आहे, सर्वजण मिळून गाऊया.
भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाऊया. ख्रिस्ताची वाणू कृपा तो वंदनार. भक्तांनो या भक्तांनो प्रभू समोर प्रेमाने गाऊया. ख्रिस्ताची वाणू कृपा तो वंदनार. स्वर्गास ज्ञाने सोडिले दयाया अवतार. अहोरात्र उठिले तो वंदनार. दया सर्व प्रसंगी भाव करी केव्हा. प्रभूचे घ्या सुवंदना तो वंदनार. तारुणी त्वरे पाप गो स्वर्गात जाऊया. तेव्हा भेटेल मित्र तो वंदनार. भक्तांनो या प्रभू समोर प्रेमाने गाऊया. ख्रिस्ताची वाणू कृपा तो वंदनार. यावेळेस पवित्र शास्त्रामधून एक स्तोत्र वाचूया आणि विमल आंटी आज आपल्यासाठी एक स्तोत्र वाचतील. विमलबाई इंगळे. भाग वाचूया. स्तोत्र संहिता 8. हे प्रभो, हे परमेश्वरा, आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. तू आपले वैभव आकाशभर पसरले आहे. तू बाळके व तहानोली याच्या मुखाने सामर्थ्य स्थापित केले आहे. तुला विरोधी आहेत म्हणून त्याचे वैरी व सूट घेणारा यास कुटीत करावे म्हणून तू असे केले. आकाश जे तुझे अंगुलीये कार्य व त्या तू नेमिलेले चंद्र व तारे याचकडे पाहावे तर मर्त मनुष्य तो काय की तू त्याची आठवण करावी. मानव तो काय की तू त्याला दर्शन द्यावे. तू त्याला देवापेक्षा किंचित कमी केले आहे. त्याला गौरव व थोरवी यांनी मुकुट मंडित केले आहे. तू त्याला आपल्या हाताच्या कृत्यावरचे प्रभुत्व दिले आहे. तू सर्व काही त्याच्या पायाखाली ठेविले आहे. शेंद्रे मेंढरे गुरेढोरे ही सारी, तसेच वनपशु, आकाशातील पाखरे व समुद्रातील मासे व जलात संचार करणारे सर्व प्राणी. हे परमेश्वरा आमच्या प्रभो, सर्व पृथ्वीवर तुझे नाम किती थोर आहे. थँक्यू. स्तोत्र संहिता 8 ज्यामध्ये स्तोत्रकर्ता जो आहे देवाचे गौरव आणि मानवाची थोरवी याविषयी तो बोलत आहे. स्तोत्र संहिता 8 ज्यामध्ये देवाच्या गौरवाकडं ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो त्यामध्ये प्रामुख्याने परमेश्वराचं वैभव जे आकाशभर पसरलेलं आहे, हा परमेश्वर जो अवघ्या सृष्टीचा निर्माण करता आहे, हा परमेश्वर जो मनुष्याचा निर्माण करता परमेश्वर आहे, या परमेश्वराने मनुष्याला जी थोरवी दिलेली आहे आणि म्हणून असं म्हटलेलं आहे की तू त्याला किंचित असे कमी केले आहे. आणि परमेश्वराने काय केलेलं आहे की मनुष्याला सर्व गोष्टींवरती अधिकार दिलेला आहे.
परमेश्वराने मनुष्याला ही दिलेली थोरवी आहे, हा दिलेला अधिकार आहे. आणि स्तोत्र करता या स्तोत्र 8 मध्ये त्याविषयी तो बोलत आहे. आणि म्हणून आम्ही परमेश्वराचे आभार मानावे की परमेश्वराने आम्हास केवळ त्याच्या प्रतिरूपात बनवलं असं नव्हे, तर त्याने आम्हाला अधिकार देखील दिलेले आहेत. आणि हे अधिकार आम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता आमच्या जीवनामध्ये उपयोगात आणायची आहे. जी दानं परमेश्वराने आम्हास दिलेली आहेत ती परमेश्वराच्या गौरवाकरिता आम्हाला आमच्या जीवनामध्ये उपयोगात आणायचं आहे. आणि आम्ही ज्यावेळेस परमेश्वराचं गौरव आमच्या जीवनातून करत असतो, परमेश्वर देव आमची थोरवी अधिक वाढवत असतो. ज्यावेळेस आमच्या जीवनातून परमेश्वराचं गौरव होत आहे, परमेश्वर आम्हाला या भूतलावरती अधिक उंच करणारा परमेश्वर आहे. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करू. देवबापाची स्तुती करूया. ज्या परमेश्वराने आम्हा सर्व अधिकार दिलेले आहेत त्या प्रभूला आपल्या ओठांचं स्तुतिरूपी फळ आपण सादर करूया. यावेळेस आजच्या या भक्तीमध्ये कपल क्वायर पुढे येईल आणि कपल क्वायरच्या सोबत आज परमेश्वर देवबापाची स्तुती आणि आराधना आपण करूया. सर्वांना सलाम. सर्वांना सलाम. आपण खरोखर देवबापाची स्तुती करूया. आजचा क्षण प्रभू देवबापाने आपल्याला दिला आहे त्याची स्तुती आणि आराधना करण्यासाठी. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, हे प्रभू, तू मला तुझ्या कृतीने हर्षित केलेले आहे आणि म्हणून मी तुझा जय जयकार करेन. आज देवबापाने आम्हाला ती संधी दिलेली आहे की आम्ही त्याचा जय जयकार करावा, त्याची स्तुती करावी. कारण माती परमेश्वराची स्तुती करू शकणार नाही. आज आम्ही जिवंताच्या भूमीवर जिवंत आहे, ही परमेश्वराची आमच्यावर असलेली दया आहे. म्हणून या चला सर्व मिळून आपण परमेश्वराचा जय जयकार करू आणि त्याची स्तुती आराधना आत्म्याने आणि खरेपणाने करूया. उपासना संगीत 533 नंबरचं गीत आहे. तू बोलाविले सेवा कराया, प्रभू आलो आनंदे. आपण त्याला सुद्धा वाजू शकतो.
किती शांती मनाशी, किती मागणी प्रीती भाषेने, जशी मित्र मित्राशी. त्या क्रूसाने आम्हाला परमेश्वरा संगती जोडलेला आहे आणि त्या क्रूसाने आमच्या संगती परमेश्वरा संगती एक आमचं सुंदरसं एक नातं तयार केलेलं आहे, मैत्रीचं नातं. आणि परमेश्वराने आम्हाला त्याचे मित्र आम्हाला त्याने म्हटलेलं आहे आणि त्यासाठी आपण देवपाला आभार मानूया. दुसरे गीत गाऊया, उपासना संगीत 315 नंबरचं आहे. चला चला सारे एक बार जाऊया रे.
एकदा परमेश्वरासाठी दुसरे गीत गाऊया. आवाज उठाएंगे हम साथ बजाएंगे. सगळ्यांनी आपले मुख उघडूया, देवबासाठी आपले हात वाजवूया आणि आनंदाने परमेश्वराची स्तुती आराधना करूया. आपण टाळ्या वाजवूया. देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में. ना देख सका हमको तू पाप के सागर में और बन के मनुष्य आया आकाश से सागर में.
ईश्वर आमचा पुरवठा करणार आहे, जो आमचा उत्तम रीतीने पुरवठा करतो आणि दैनंदिन जीवनासाठी आम्हाला ताजतवानं करून तो चालवितो. ह्या वेळेला परमेश्वरच्या स्तुतीसाठी असंच काही गीत गाऊया. यहोवा चरवा है मेरा, कोई घटी मुझे नये, हरी चराइयों में मुझे स्नेह से वो चराता है. आपण आपले हात वाजवूया, टाळ्या वाजवूया आणि परमेश्वराचा जयघोष करूया. पाहिजे तर आपण उभं राहूया. आपण उभं राहूया आणि टाळ्या वाजवूया आणि जोराने परमेश्वराचं गीत गात त्याच्या समोर जाऊ. कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. यहोवा चरवा है मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से रसली मुझे दी है. मृत्यु के अंधकार से मैं जो जाता था, प्रभु यीशु करुणा से रसली मुझे दी है. यहोवा चरवा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने बतैया की मन मेरा मगन है. शत्रु के सामने मेज को बिछाता है, प्रभु ने बतैया की मन मेरा मगन है. यहोवा चरवा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. वीर पर में बना है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. वीर पर तेल बना है, अभिषेक मुझे किया है, दिल मेरा भर गया है और उमड़ भी रहा है. यहोवा चरवा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. सदा प्रभु घर में, करुणा निवासों में, करुणा भलाई उसकी आदि मुझे करती है. सर्वदा प्रभु घर में, करुणा निवासों में, करुणा भलाई उसकी आदि मुझे करती है. यहोवा चरवा मेरा, कोई घटी मुझे नहीं है, हरी चराइयों में मुझे स्नेह से चराता वो है. जागेवर उभं असतानाच आपण आपले डोळे बंद करूया आणि सर्व आदर सर्व महिमा आम्ही परमेश्वराचा करू. आठवडाभर देवबापाने जिवंताच्या भूमीवर प्रियांनो आम्हाला जिवंत ठेवलं.
आज आमचा नाश झाला नाही, ही आमची परमेश्वराची आमच्यावर असलेली प्रीती आहे. आज आम्ही जिवंत आहोत म्हणून परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देऊया. आजचा क्षण आम्हाला मिळाला त्यासाठी आम्ही देवबापाचे आभार मानूया. परमेश्वर देवबापाने आमचा उत्तम पुरवठा केलेला आहे त्यासाठी आम्ही देवबापाचे आभार मानूया. सगळ्या चांगल्या गोष्टी प्रभूने त्याच्या भांडारामधून आम्हाला पुरवलेले आहे त्यासाठी त्याचे आभार मानू. परमेश्वराने आरोग्य दिलेलं आहे त्यासाठी त्याचे आभार मानू. जर परमेश्वराचे आभार आम्ही मानण्यासाठी लिस्ट केली तर ती आम्हाला पुरणार नाही, एवढी उपकार देवबापाने आमच्यावर केलेले आहे. आणि ह्या प्रार्थनेमध्ये ही संधी आम्हाला देवबापाने दिलेली आहे की आम्ही पूर्ण आदराने पूर्ण अंतःकरणाने आम्ही स्तुतिरूपी भेट परमेश्वराला धन्यवाद देऊ शकतो, कारण ही वेळ परमेश्वर देवबापाने आम्हाला दिलेली आहे. सर्व आदर त्याला देऊया. आणि प्रार्थनेमध्ये जात असताना आपले डोळे बंद करत असताना आपण हे गीत गाऊया. तुझसा ही जहां में और कोई नहीं, तुझ बिन आसरा मेरा ना कोई. खरोखर परमेश्वर आमचा आसरा आहे, आमचा तो बटकट दुर्ग असा परमेश्वर आहे. आणि असा परमेश्वर आम्हाला मिळाला त्यासाठी आम्ही देवबापाचे आभार मानूया. सर्व गोष्टींसाठी आम्ही परमेश्वराला आभार देऊया, त्याचे आभार मानूया, कारण ही वेळ परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हात उंच करूया. आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना आराधना तेरी आराधना यीशु मेरे तेरी आराधना. होय प्रभू, आम्ही तुला आमच्या हातात अर्पण करतो दे बाप्पा, आमचा स्वीकार कर. येस दे बाप्पा.
करूया, त्याला आरोळी मारूया. तेरी आराधना, आराधना, तेरी आराधना, यीशु मेरे, तेरी आराधना, आराधना, तेरी आराधना, यीशु मेरे, तेरी आराधना, आराधना, तेरी आराधना, यीशु मेरे, तेरी आराधना. धन्यवाद येशू, धन्यवाद. धन्यवाद देवप्पा की महिमा आम्हाला तुझी आराधना करण्याची देवप्पा संधी दिलीस. देवप्पा अजूनही आम्ही देवप्पा मोकळीकतेने प्रभू देवप्पा तुझी स्तुती करू शकतो. आम्ही ओरडून देवप्पा तुला आवाज देऊ शकतो. देवप्पा ह्या तुझ्या प्रेमासाठी येशू आम्ही तुझे आभार मानतो. प्रिय देवप्पा आम्ही तुला आम्हाला देवप्पा तुझ्या वचनापासून दूर न्यावं असं वातावरण देवप्पा आमच्यासाठी कधी होऊ देऊ नकोस. आम्हाला लेकरांना तुझ्याकडे नेहमी घेऊन ये प्रभू येशू, आणि आत्म्याने आणि खरोखर खऱ्या अंतःकरणाने प्रभू येशू आम्हाला तुझ्या चरणाजवळ आण देवप्पा. आज देवप्पा अद्भुत रीतीने तू आम्हाला तुझी कृपा पुरवलीस. तुझ्या आराधनेमध्ये घेऊन गेलेला आहे. तुझ्या आराधनेमध्ये देवप्पा आम्हाला चंगाई आहे. तुझ्या आराधनेमध्ये देवप्पा आम्हाला आरोग्य आहे. तुझ्या आराधनेमध्ये देवप्पा आम्हाला सर्व प्रकारची शांती आहे देवप्पा, सर्व प्रकारची भरपुरी आहे देवप्पा. आम्हाला देवप्पा आम्हाला तू जाणणारा परमेश्वर आहे देवप्पा. जर देवप्पा खरं सुख जर आम्हाला पाहिजे, खरा स्वर्ग जर देवप्पा आम्हाला पाहायचा आहे, तो देवप्पा आराधनेमध्ये आम्हाला दिसतो देवप्पा. आणि प्रभू आज अद्भुत रीतीने देवा तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने देवप्पा ही आराधना चालविण्यासाठी देवा तुझी कृपा आम्हाला पुरवलीस देवप्पा. म्हणून अंतःकरणापासून प्रभू तुला धन्यवाद देतो देवप्पा. प्रिय प्रभा पुन्हा एक वार तुझ्या वचनाचं मनन करत असताना देवा तुझ्या लेकरांचे आध्यात्मिक कान तू खोल प्रभू देवप्पा. ह्यासाठी राजा की अद्भुत गोष्टी देवप्पा याचा उलगडा व्हावा, त्या समजाव्यात प्रभू देवप्पा, आणि राजा स्वर्गाचं राज्य आम्हाला कळावं देवप्पा. आज आम्ही पुन्हा एकदा मेजासमोर येणार आहोत प्रभू येशू, म्हणून तू आमच्या अंतःकरणाची तयारी कर. जर आम्ही कुठे उन्हे आहोत प्रभू देवप्पा तर त्या ठिकाणी तू आम्हाला भर प्रभू. आम्ही जर देवप्पा कुठं वाईट मार्गाला आहोत तू आम्हाला तोड प्रभू, मोड आणि सुंदरसा आकार तू आम्हाला दे. प्रिय प्रभू तुझ्या समक्षतेसाठी पुन्हा एक वार तुझे आभार मानतो. आम्ही सर्व तुझ्या अधीन होतो देवप्पा. सामर्थ्यशाली परमेश्वरा अद्भुत रीतीने चालव आणि तू आमच्या संगती राहा प्रभू देवप्पा. आणि येशू शेवटपर्यंत आम्हाला तुझ्यामध्ये बांधून ठेव प्रभू येशू. ही प्रार्थना माझा जिवंत परमेश्वर याच्या प्रिय गोड नान मागते बापा, म्हणून तो एक राजा. आमेन आमेन. आपण सर्वजण खाली बसूया. परमेश्वर देवबापाच्या वचनांकडे जाऊया आणि या महिन्याकरिता दुसरे राजे आपल्या समोर आपण ठेवणार आहोत. दुसरे राजे या फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्या पुस्तकाचा अभ्यास आपल्याला करायचा आहे ते म्हणजे दुसरे राजे. पहिले राजे झालं आणि दुसऱ्या राजांकडे आपण या महिन्यामध्ये लक्ष देणार आहोत. या प्रार्थना करूया. देवबापा आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. तू थोर आहेस आणि आमची काळजी घेणार आहेस. आज एक वार पुन्हा या पवित्र वारी तुझ्या समक्षतेमध्ये आम्ही असताना, तुझं वचन वाचत असताना, त्यावर मनन करत असताना तू आमचं सहाय्य कर. तुझी कृपा तू पुरव. तुझ्या वचनाचं सामर्थ्य तू आम्हावरती प्रगट कर प्रभू. आणि पवित्र देव बापा आमच्यासोबत तू बोल आणि आम्हास आशीर्वादित कर. आम्ही सर्वस्वी तुझ्या अधीन होऊन प्रार्थना आमचा प्रभू याच्या नावात मागतो, म्हणून तू ऐक. आमेन आमेन. दुसरे राजे या पुस्तकाची जी पार्श्वभूमी आहे, मी आधीच सांगितलं की मूळ भाषेमध्ये, मूळ ग्रंथामध्ये पहिले राजे आणि दुसरे राजे हे एकच पुस्तक आहे. त्यामुळं जी पार्श्वभूमी पहिले राजेची आहे तीच दुसरे राजेची देखील आहे. थोडे बहुत चेंजेस त्यामध्ये आहे. जसं पहिले राज्यामध्ये किती अध्याय होते? 22 अध्याय होते. दुसरे राज्यामध्ये किती अध्याय आहेत? 25 अध्याय आहेत. पहिले राजेमध्ये जे प्रमुख व्यक्ती आम्हाला दिसत होते, आता दुसरे राजेमध्ये ते बदललेले असतील. पहिले राजे आम्हाला कशासाठी वाचायचं होतं? मी सांगितलं होतं तुम्हाला, पहिले राजे या पुस्तकाचा अभ्यास करत असताना आम्हाला काय शिकायला मिळणार होतं? पहिले राजे या पुस्तकाचा अभ्यास करत असताना शल्मोनाच्या काळामध्ये इस्रायल लोकांनी जी शांती आणि जो सुबत्तेचा काळ त्यांनी अनुभवला, त्याच शल्मोनाच्या
फितुरीमुळं किंवा शल्मोनाच्या अधोगतीमुळं त्यात तो जो परमेश्वराच्या आज्ञा म्हणून परमेश्वरापासून दूर गेला, त्याचा परिणाम काय झाला, इस्रायलने जी सुबत्ता आणि जी शांती अनुभवली त्याचा काय परिणाम झाला, त्यासाठी आम्हाला पहिले राजे वाचायचं होतं. दुसरे राजे आम्हाला का वाचायला पाहिजे, तर या दुसरे राजेमध्ये जे सर्व राजे आम्हाला वाचायला मिळतात, ज्या सर्व राजांविषयी आम्हाला वाचायला मिळतं, त्यामध्ये कोण कसं कोणाचं आचरण होतं, कोणी परमेश्वराच्या दृष्टीने योग्य ते केलं हे समजण्यासाठी आणि त्याचा परिणाम त्यांच्यावरती काय झाला हे समजण्यासाठी आम्हाला दुसरे राजे पुस्तक वाचायला पाहिजे. या दुसरे राजेमध्ये इस्रायल लोकांचा जो इतिहास आहे, जो प्रामुख्याने राजांचा इतिहास आहे, जो शमूएलाच्या पहिल्या पुस्तकातून सुरू झालेला आहे, हाच इतिहास पुढे चालत येतोय. पहिले शमूएलमध्ये, दुसरे शमूएलमध्ये, पहिले राजे आणि आता हे दुसरे राजे, ज्यामध्ये देखील हा राजांचा इतिहास पुढे जाताना कंटिन्यू होताना आम्ही पाहतो. आणि जसं आम्ही दुसरे राजे संपवत येतो त्या ठिकाणी हे देवाचे लोक, हे इस्रायल राष्ट्र, जे ज्याचे दोन भाग होऊन इस्रायल आणि यहुदा झालं, हे कसे बंदिवासामध्ये गेलेत, ही हा जो सर्व इतिहास आहे दुसरे राजे यामध्ये आम्हाला वाचायला मिळतो. आणि म्हणून त्यासाठी आम्हाला हा इतिहास वाचायला पाहिजे. इस्रायल राष्ट्र, देवाचं निवडलेलं राष्ट्र, या निवडलेल्या राष्ट्राचा जो इतिहास आहे हा जगासाठी फार महत्वाचा आहे. हा तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण त्याचा अभ्यास करण्याच्या द्वारे ज्या लोकांना देवाने निवडलं ते लोक देवाशी कसे वागलेत आणि त्याचा परिणाम काय झाला हे आम्हाला या इतिहासातून शिकायला मिळतं. आणि म्हणून जेव्हा देवाने आमची निवड केलेली आहे, आम्ही देवासोबत कसं वागायला पाहिजे, आमचं आचरण कसं असायला पाहिजे, याकरिता उत्तम प्रोत्साहन, उत्तेजन आणि मार्गदर्शन आम्हाला इस्रायलच्या इतिहासामधून आम्हाला पाहायला भेटतो. या महिन्यामध्ये जे इस्रायल आणि यहुदाचे राजे आहेत त्यावरती आपण प्रामुख्याने मनन करणारच आहोत. परंतु आज जेव्हा या पुस्तकाला आपण सुरुवात करत आहोत, एक कॅरेक्टर आपण आपल्या समोर ठेवणार आहोत आणि ते कॅरेक्टर आहे अलिशाचं. आपण मागच्या महिन्यात एलियाचा अभ्यास केला. एलियानंतर एलियाची जागा अलिशाने घेतली आणि आज अलिशाच्या जीवनावरती आपण मनन करणार आहोत. 13 ते 15 दुसरा अध्याय, दुसरे राजे दुसरा अध्याय आणि वचन 13 ते 15 मी आपणासाठी वाचत आहे. इस्रायलचा एलियाचा जो झगा त्याच्या अंगावरून खाली पडला होता तो त्याने उचलून घेतला. कोणी? अलिशाने. आणि तो परत जाऊन यार्देन तरी उभा राहिला. एलियाच्या अंगावरून पडलेला झगा पाण्यावर मारून तो म्हणाला, एलियाचा देव परमेश्वर कोठे आहे? त्याने तो पाण्यावर मारताच पाणी दुभागले आणि अलिशा पलीकडे गेला. यरिहो येथल्या संदेष्ट्यांचे शिष्य त्याला लांबून पाहून म्हणाले, एलियाचा आत्मा अलिशाच्या ठाई उतरला आहे. त्यांनी सामोरे येऊन त्याला जमिनीपर्यंत लावून नमन केले. परमेश्वर देवबाप ही वचने आपल्याकरिता आशीर्वादाची करो. अलिशाच्या संदर्भात आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतं. अलिशाच्या सेवेची जी सुरुवात आहे ती आम्हाला प्रामुख्याने या ठिकाणी पाहायला मिळते. एलिया आणि एलियानंतर त्याची जागा घेणारा अलिशा. आणि आम्हाला माहिती आहे की अलिशाने एलियाला काय मागितलं. एलिया ज्यावेळेस अलिशाला म्हणतो की ज्यावेळेस मी घेतल्या जाईल, मी ज्यावेळेस या ठिकाणाहून जाणार आहे, मी तुझ्यासाठी काय करावं. काय मागितलं अलिशाने? आत्म्याचा दुप्पट वाटा. तो म्हणतो की एलियाच्या ठाई जो आत्मा आहे, जो कार्य करत आहे, एलियाच्या ठाई जे सामर्थ्य आहे, मला त्याचा दुप्पट वाटा मला पाहिजे. प्रियांनो, अलिशा एलियाला म्हणतो की मला आत्म्याचा दुप्पट वाटा पाहिजे. आज जेव्हा
अलिशाच्या जीवनावरती आपण मनन करत आहोत. माझं हे उत्तेजन असेल आपल्या प्रत्येकाला की आम्ही परमेश्वराकडं कोणत्या गोष्टींची मागणी करत आहोत ह्याकडं आमचं लक्ष असायला पाहिजे. आम्ही परमेश्वरासमोर नित्य आमच्या जगिक अडचणी घेऊन उभं राहतो. आमच्या जगिक अडचणी, आमच्या गरजा घेऊन आम्ही परमेश्वरासमोर येतो, किंवा या अडचणींबरोबरच, म्हणजे याचा अर्थ हा नाही की आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना करू नये, आमचे आजार, आमची दुखणे, आमच्या अडचणी सांगू नये, हा त्याचा अर्थ नाही. परंतु याबरोबरच आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी किती परमेश्वराच्या समोर येतो हे फार महत्त्वाचं आहे. आम्ही परमेश्वराकडं त्याच्या आत्म्याचं सामर्थ्य, त्याच्या आत्म्याची दाणं आणि या स्वर्गीय आशीर्वादांमध्ये वाढत जाण्यासाठी आम्ही किती परमेश्वराच्या समोर राहतो हे देखील आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. आज ज्यावेळेस आपण अलिशाच्या जीवनावरती मनन करत आहोत, मोठं कॅरेक्टर आहे, पुष्कळ सारे चमत्कार आहे. थोडक्यामध्ये त्याला एक आणण्याकरिता आपण प्रामुख्याने त्याचं जे पाचारण आहे, त्याच्या सेवेची सुरुवात, चमत्कार आणि मग अलिशाचा जो मृत्यू आहे, या 2-3 गोष्टींवरती आपण आज विशेष करून लक्ष देणार आहोत. मग अलिशाचं पाचारण व सेवेची सुरुवात याकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो, त्याच्या पाचारणाविषयी ज्यावेळेस आम्ही पाहतो, तर पहिले राजे अध्याय 19 मध्ये आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. पहिले राजे 19 आणि 19 ते 21 ही जी वचने आहे, यामध्ये तुम्हाला अलिशाचं पाचारण त्या ठिकाणी दिसून येईल. ज्यावेळेस अलिशाला पाचारण करण्यात आलं, अलिशा कुठं काम करत होता? शेतामध्ये तो काम करत होता. आणि तो शेतामध्ये काम करत असताना एलिया आपला झगा त्याच्यावरती टाकतो. या प्रकारे अलिशाला त्या ठिकाणी पाचारण झालेलं आहे. आणि मग त्यानंतर अलिशा जो आहे हा एलियाच्या सेवेमध्ये आम्हाला तो नित्य असताना दिसून येतो. कसं पाचारण झालं अलिशाला? अलिशा आपलं काम करत आहे, शेतामध्ये आहे, त्या बैलांच्या जोड्यांबरोबर तो आपलं शेत त्या ठिकाणी त्यात काम करत आहे, आणि एलिया त्या ठिकाणी येतो आणि त्याच्यावरती झगा टाकतो. या प्रकारे अलिशाला देवाचं पाचारण झालं सेवेसाठी. प्रियांनो, मनुष्याच्या जीवनामध्ये पाचारणाच करिता वेगवेगळ्या पद्धती आम्हाला दिसून येतील. तुम्ही ज्यावेळेस पवित्र शास्त्राचा अभ्यास कराल, वेगवेगळ्या पद्धती पाचारणाच्या संदर्भात, सेवेला बोलावण्याच्या संदर्भात आम्हाला दिसून येतात. परंतु जरी पाचारणाचे प्रकार वेगळे आहेत, सेवा सोपविण्याचे प्रकार वेगवेगळे आहेत, परंतु ही सेवा करण्यासाठी जो आत्मा आहे तो मात्र एकच आहे. एलिया ज्या आत्म्याने सेवा करत होता, अलिशा देखील त्याच आत्म्याने सेवा करत आहे. आणि विशेष म्हणजे ज्या आत्म्याने एलियाने सेवा केली, स्वर्गात तो निघून गेला. अलिशाने ज्या आत्म्याने सेवा केली, तोच आत्मा आज तुमच्या ठाई आणि माझ्या ठाई देखील काम करत आहे. तोच आत्मा तुम्हाला आणि मला देखील सेवेसाठी सामर्थ्य पुरवत आहे. आणि म्हणून आपल्याही प्रत्येकाच्या जीवनामध्ये पाचारणाचे प्रकार वेगवेगळे असतील. ज्या प्रकारे देवाने मला पाचारण केलं आणि सेवेसाठी बोलावलं, तुम्हालाही तो तसंच बोलवेल असं काही गरजेचं नाही. तो मोशे बरोबर त्या अग्नीतून, त्या झुडपामध्ये, त्या अग्नीतून तो बोलला. अहरोनासोबत तो तसाच बोलला का? यहोशुआसोबत तो तसाच बोलला का? नाही. परंतु तो त्या ठिकाणी पाचारण करणारा परमेश्वर आहे. आज अलिशाच्या जीवनावर मनन करत असताना ही पहिली गोष्ट तुमच्या समोर आहे की देवाने आम्हाला प्रत्येकाला, आपल्या प्रत्येकाला पाचारण केलेलं आहे. तुम्ही आणि मी सेवेसाठी बोलावलेले लोक आहोत. देवाची सेवा करण्यासाठी, देवाच्या राज्याकरिता काम करण्यासाठी तुम्ही आणि मी बोलावलेले आहोत. आपल्या प्रत्येकाचं काम वेगळं आहे, आपल्या प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत, आपल्या प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे. आपण सर्व वेगवेगळे आहोत. परंतु या वेगळेपणामध्ये जे सारखं आहे ते म्हणजे देवाचा आत्मा. तो मला वेगळा आणि तुम्हाला वेगळा अशा प्रकारे नाही, तर एकच आत्मा मंडळीमध्ये काम करतो. हा देवाचा आत्मा आहे, हा पवित्र आत्मा आहे जो मंडळीमध्ये काम करतो. आणि
ती प्रत्येक व्यक्ती जी प्रभू येशूवर विश्वास ठेवते त्या व्यक्तीच्या ठाई हा देवाचा आत्मा काम करणारा आत्मा आहे. अलिशाला पाचारण झालं आणि मग आता तो एलियाच्या सोबत राहू लागला. एलियाची सेवा त्या ठिकाणी तो करू लागला आणि एलिया सोबत तो आहे. एलिया ज्यावेळेस स्वर्गामध्ये ज्यावेळेस एलियाला घेतलं जाणार आहे, जर तुम्ही दुसरा अध्याय, हा जो संपूर्ण दुसरा अध्याय आहे दुसरे राजेचा, हा यामध्ये एलियाचं स्वर्गारोहण तुम्हाला वाचायला भेटेल. एलिया वारंवार अलिशाला म्हणतो की मला जायचं आहे, मला यहूदात जायचंय, मला इकडं जायचं आहे, परंतु अलिशा एलियाला सोडत नाही. ज्या ज्या ठिकाणी एलिया चाललाय त्या त्या ठिकाणी अलिशा देखील त्याच्या सोबत आहे, त्याला तो अंतर देत नाही. आणि मग आम्हाला माहिती आहे की अलिशा जो आहे हा एलियाला आत्म्याचा दुप्पट वाटा त्या ठिकाणाहून तो मागतो. एलिया आणि अलिशा सोबत चाललेत, यार्देन नदीमध्ये आहे. एलियाने आपला झगा काढला, त्या यार्देन तिरीवरती तो मारला आणि यार्देन नदी दुभागली. दोघही जण त्या नदीतून पार गेले आणि तिकडं गेल्यानंतर एलिया जो आहे हा त्या अग्निरथातून निघून गेला, त्याचा झगा खाली पडला. अलिशा आता त्या ठिकाणी आहे आणि त्याला समजत नाही की काय करावं. त्याने आपला झगा फाडलेला आहे. तो म्हणतो की एलियाचा परमेश्वर कुठं आहे, त्याला समजत नाहीये. त्याला आत्म्याचं दुप्पट वाटा त्याला त्या ठिकाणी पाहिजे. एलिया म्हणतो जर मी जात असताना तुम्हाला पाहिलं तर तो तुला मिळेल. आणि अशा स्थितीमध्ये आता अलिशाला समजत नाहीये की काय करायचं आहे. झगा तर फाडला आपला, त्या ठिकाणी एलियाचा झगा पडलेला आहे. हा एक फार मोठा विषय की एलिया ज्यावेळेस स्वर्गामध्ये घेतला गेला त्यावेळेस त्याचा झगा खाली पडला. हा एक सिद्धांतिक मोठा विषय आहे. कधी संधी मिळाली तर त्यावरती देखील आपण मनन करू, परंतु आज मात्र एवढं लक्षात घेऊया की एलिया त्याचा झगा घालून स्वर्गामध्ये गेला नाही. या जगामध्ये जो त्याचा झगा होता तो घालून तो त्या स्वर्गामध्ये गेला नाही, तो खाली पडला. आणि तो खाली पडलेला झगा जो आहे तो अलिशाने उचलला आणि आता परत आला यार्देन तीरी. जाताना तर एलियाने झगा मारून यार्देन नदी दुभागली आणि दोघं पार गेले. आता परत नदी जैसे ते झालेली आहे. आता काय करायचं आहे, झगा हातात आहे. अलिशा देखील तेच करतो, त्या पाण्यावरती तो झगा मारतो. एलियाचा परमेश्वर कुठं आहे म्हणून ओरडतो आणि आम्ही पाहतो की परत नदी त्या ठिकाणी दुभागली गेली. जाताना एलियाने तेच केलं, वापस येताना अलिशाने देखील तेच त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे प्रियांनो की दूर लांब उभे राहून यरियो येथल्या संदेष्टांचे जे शिष्य आहेत ते हे सर्व पाहत आहेत. त्यांनी पाहिलं की कसं अलिशाने नदीवर झगा मारताच नदी दुभागली प्रियांनो. आणि ते असं म्हणतात की एलियाचा आत्मा आता अलिशाच्या ठाई आलाय. एलियाचा आत्मा आता अलिशाच्या ठाई आलेला आहे. चिन्हा दाखल ही बाब आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. चिन्हा दाखल ही बाब आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जरी पाचारण वेगवेगळं असेल, जरी सेवा करण्याची पद्धत वेगवेगळी असेल, परंतु आत्मा मात्र एकच आहे. आत्मा मात्र एकच आहे जो मनुष्याच्या जीवनामधून देवाचं काम, देवाचं राज्य जे आहे पुढं घेऊन जात असतो. अलिशाच्या जीवनामध्ये देवाचं पाचारण आणि मग या ठिकाणाहून त्याच्या सेवेची सुरुवात आम्हाला पाहायला भेटते. ही नदी दुभागून ज्यावेळेस तो इकडं आला त्यानंतर त्याच्या सेवेची सुरुवात आम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आता अलिशाच्या सेवेमध्ये चमत्कारही पुष्कळ आहेत, अद्भुत असे चमत्कार आहेत. सर्व चमत्कार त्यावरती आपल्याला मनन करता येणार नाही, परंतु 2 चमत्कार तुमच्या समोर त्याचा देखील उल्लेख या ठिकाणी आपण करणार आहोत. एलियासच्या सेवेतील जे चमत्कार आहेत त्यामध्ये ज्यावेळेस आम्ही 4था अध्याय आमच्या समोर काढतो, हा 4था अध्याय, या 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला चमत्कार पाहायला भेटतात, ज्यामध्ये विधवा आणि तिचे तेल आहे, अलिशा आणि शुनेम येथील स्त्री आहे
आणि मग संदेष्टांसाठी अलिशाने केलेला चमत्कार आहे. असे एकंदर 3 चमत्कार या 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला भेटतात. त्यापैकी जी पहिली 2 चमत्कार आहे थोडक्यामध्ये त्यावरती आपण विचार करूया. विधवा आणि तिचे जे तेल आहे, 4था अध्याय 1 ते 7 या ठिकाणी असं लिहिलेलं आहे. एकदा संदेष्टांच्या शिष्याच्या स्त्रियांपैकी एकीने अलिशाकडे घराणे केले. ती म्हणाली, तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे. तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या 2 पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे. अलिशाने तिला विचारले, मी तुझ्यासाठी काय करू? हे मला सांग, तुझ्या घरात काय आहे? ती म्हणाली, 1 घडा तेलाशिवाय आपल्या दासीच्या घरात काही एक नाही. तो तिला म्हणाला, तू जा आणि बाहेरून आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांकडून बरीचशी रिकामी भांडी मागून आण. मग आपल्या पुत्रांसह घरात जाऊन दार बंद कर व त्या सर्व भांड्यात तेल ओत आणि भांडे भरेल ते बाजूला ठेव. ती त्याच्यापासून गेली आणि आपल्या पुत्रांसह आपल्या घरात जाऊन तिने दार बंद केले. ते तिच्याकडे भांडी आणत ती भांडी ती भरत जाई. सर्व भांडी भरल्यावर ती आपल्या पुत्रांना म्हणाली, मला आणखीन 1 भांडे आणून द्या. त्यांनी म्हटले, आता एकही भांडे उरले नाही. तेव्हा तेल वाढायचे राहिले. तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, जा तेल विकून आपले कर्ज फेड व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्रांचा निर्वाह तू कर. हा एक चमत्कार आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो. घडाभर तेल आहे, 1 घडा तेल आहे आणि ते तेल ती रिकामी भांड्यांमध्ये ओतत आहे. कुठपर्यंत ओतत आहे? कुठपर्यंत ओतत आहे? जोपर्यंत सर्व भांडी संपत नाही. सर्व रिकामी भांडी जेव्हा तेलाने ओतप्रोत भरल्या गेली आहेत आणि आता आणखीन रिकामी भांड त्या ठिकाणी नाही, तेव्हा ते तेल वाढायचं त्या ठिकाणी थांबलेलं आहे. प्रियांनो, या चमत्काराकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष लावतो ना, काही गोष्टी आमच्या लक्षात येतात. ही जी स्त्री आहे ही संदेष्टांच्या शिष्यांपैकी एकाची स्त्री आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की एलिया हा संदेष्टा आहे आणि ज्यावेळेस अलिशाला पाचारण झालं, अलिशा एलियाची सेवा करू लागला, जणू काही तो एलियाचा शिष्य झाला. मग एलिया निघून गेल्यानंतर आता अलिशा त्या ठिकाणी आहे. अलिशाची सेवा करणाऱ्या एका सेवकाचं नाव कोणाला सांगता येईल का? गेहजी, बरोबर. या प्रकारे संदेष्टा आणि त्याचे शिष्य आम्हाला या ठिकाणी समजून येते आणि या शिष्यांपैकी एकाची ही स्त्री आहे आणि या स्त्रीचा जो पती आहे हा मरण पावलेला आहे. आणि त्याच्याविषयी एक विशेष गोष्ट त्या ठिकाणी आहे की या स्त्रीचा जो पती आहे हा देवाला भिवून वागणारा होता. तो देवाला भिवून वागणारा होता. मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही आणि मी खऱ्या अर्थाने खऱ्या रीतीने स्वतःचं समाधान करण्यासाठी नाही, बरं, स्वतःचं समाधान करण्यासाठी नाही, परंतु खऱ्या अर्थाने खऱ्या रीतीने ज्यावेळेस आम्ही देवाचं भय बाळगून आमचं जीवन जगतो, आम्हाला देवाचं सहाय्य त्या ठिकाणी मिळतं. देव आमची काळजी त्या ठिकाणी घेतो. एवढंच नव्हे तर आमच्या नंतर देव आमच्या कुटुंबाची देखील काळजी घेतो. आवश्यकता काय असते की आम्ही प्रामाणिकपणे देवाचं भय बाळगावं. आम्ही प्रामाणिकपणे देवाचं भय बाळगावं. जी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने देवाचं भय बाळगते हा परमेश्वर विश्वासू आहे. हा परमेश्वर विश्वासू आहे. व्यक्ती परमेश्वराचं भय बाळगत आहे तरीही परमेश्वर तिच्याकडे लक्ष देत नाही, तरीही परमेश्वर देवबाप तिचं संरक्षण करत नाही, तरीही परमेश्वर त्या व्यक्तीच्या जीवनात कार्य करत नाही, असा अविश्वासू आपला परमेश्वर नाही. आम्हाला जर चिंता वाटत असेल, आम्हाला जर काळजी वाटत असेल, एकच गोष्ट करायची आहे, परमेश्वराचं भय खऱ्या अर्थाने आम्हाला बाळगायचं आहे. तो आमची तर काळजी घेतोच, तो आमची तर काळजी घेतोच. एवढंच नव्हे तर आमच्या नंतर तो आमच्या कुटुंबाची काळजी घेतो. हा शिष्य मरण पावलेला आहे, त्याच्या माघारे त्याची पत्नी आहे, त्याचे 2 मुलं आहेत. याही कुटुंबाची काळजी घेणारा परमेश्वर आम्हाला या ठिकाणी दिसून येतो.
या स्त्री समोर काय आव्हानं आहेत प्रियांनो? काय आव्हानं आहेत? या स्त्री समोर पहिलं आव्हान आहे आपल्या मुलांचं संरक्षण. सावकार आलेला आहे, कर्ज आहे, मुलांना दास म्हणून घेऊन जाण्यासाठी तो सावकार त्या ठिकाणी आहे. आपल्या मुलांचं संरक्षण करणे हे एक आव्हान तिच्या समोर आहे. आणखीन काय आव्हान तिच्या समोर आहे? आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हे देखील एक आव्हान तिच्या समोर आहे. आणि या आव्हानांमध्ये अलिशा तिला म्हणतो की तुझ्याजवळ काय आहे? तुझ्याजवळ काय आहे? माझ्याजवळ एक घडा तेलाशिवाय आणखीन काहीच नाही. एक घडा तेल पुरेसा आहे का या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी? एक घडा तेल पुरेसा आहे का? आता आपल्याला त्या घड्याची साईज नाही सांगितली की ते केवढं मोठं ते माठ असेल किंवा काय त्याची साईज असेल, परंतु आम्ही एक इमॅजिन करू शकतो. जसं पाणी भरायचं माठ असतं तसं आम्ही तेल तर भरून ठेवत नाही, है ना. तेलाचं भांडं आमचं कसं असतं एक इमॅजिन आम्ही, एक कल्पना आम्ही करू शकतो. मग तेवढं तेल पुत्रांचं संरक्षण करण्यासाठी, कर्ज फेडण्यासाठी पुरेसं आहे का? तेवढंसं तेल उदरनिर्वाह करण्यासाठी पुरेसं आहे का? आणि आमचं उत्तर असेल की शक्यच नाही, शक्यच नाही, शक्यच नाही. प्रियांनो, जरी ते मनुष्यासाठी अशक्य आहे परंतु परमेश्वरासाठी सर्व शक्य आहे. आमच्याजवळ काय आहे हे फार महत्वाचं नाही. जे आमच्याजवळ आहे ते आम्ही परमेश्वराच्या समोर घेऊन येतो का? आणि आम्ही ते परमेश्वराच्या समोर घेऊन येत असताना आमची मनस्थिती काय आहे, आमची वृत्ती काय आहे हे फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं आहे. हा विषय या ठिकाणी आला म्हणून सांगतो. पुष्कळदा आपण दान भांड आपल्या दान पात्रामध्ये दान टाकतो, बरोबर? आम्ही आमचे दशमांश त्यामध्ये टाकतो, आमचे ऑफरिंग्स त्यामध्ये टाकतो, आम्ही त्यामध्ये टाकतो. आम्ही कोणत्या वृत्तीने ते टाकतो हे फार महत्वाचं आहे. पुष्कळदा या दान पात्रामध्ये एकदम चुरगळलेल्या नोटा असतात. का चुरगळल्या जातात प्रश्न आहे. पुष्कळदा या दान पात्रामध्ये फाटलेल्या, जळालेल्या ज्या नोट्स बाहेर चालत नाहीत त्या नोट्स असतात. आम्हाला काय वाटतं की आम्ही ते टाकलं म्हणजे आमचं समाधान, मी दान टाकलं, मी दान टाकलं, नाही आमचं समाधान. पण प्रियांनो, परमेश्वर जो आहे ना हा मन तोलून पाहणार आहे. आम्ही अशा प्रकारचं दान न टाकलेलं अधिक बरं. आम्ही अशा प्रकारे, अशा वृत्तीने दान न टाकलेलं आमच्यासाठी जास्त बरं असेल प्रियांनो. आणि म्हणून कृपा करून ज्यावेळेस आम्ही दान पात्रामध्ये आमचं दान टाकतो ना, तर मी हे म्हणत नाही की खूप मोठमोठ्या नोटा टाका, जी तुमच्या खिशात सगळ्यात मोठी नोट असेल ती टाका असं मी म्हणत नाही. परंतु तुम्ही जे काही टाकाल ते चांगल्या वृत्तीने, चांगल्या मनाने आणि चांगलं ते परमेश्वरासाठी टाका. जे बाहेर चालत नाही ते दानपात्रात कोणी पाहत नाही, अशा प्रकारे कृपा करून आम्हाला करायचं नाहीये प्रियांनो. या स्त्रीकडं फक्त एक घडाभर तेल होतं आणि ती अलिशाला म्हणते की तेवढंच माझ्याकडे, त्या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाहीये. अलिशा म्हणतो की जा भांडी जमा कर, तेल ओत, जा भांडी जमा कर, तेल त्या भांड्यांमध्ये ओत. मी तुम्हाला सांगितलं प्रियांनो की जे आमच्याकरिता अशक्य आहे ते देवाकरिता शक्य आहे, ते देवाकरिता शक्य आहे. आणि केव्हा शक्य आहे माहिती आहे? जेव्हा देव आमच्याकडे जे काही आहे त्यावर तो आशीर्वाद देतो ना, मग ते पुरून उरणारं आहे, ते संपत नाही, ते संपत नाही. एलिया त्या सारफतेतील विधवेला काय म्हणाला होता? तुझ्या मडक्यातलं पीठ संपणार, तुझ्या कुपीतलं तेल संपणार. या ठिकाणी अलिशा देखील त्या ठिकाणी काय करत आहे? जा ते तेल ओत, भांड्यांमध्ये ओत. मी तुम्हाला सांगितलं की आत्मा एकच आहे काम करणारा. व्यक्ती जरी वेगवेगळे आहे, आत्मा एकच आहे. जो एलियाच्या द्वारे त्या ठिकाणी काम करत होता, या ठिकाणी अलिशाच्या द्वारे तो काम करत आहे. प्रियांनो, आशीर्वाद केव्हा येतात? आशीर्वाद केव्हा मिळतात? ज्यावेळेस आम्ही परमेश्वराचा आदर करतो. आम्ही ज्यावेळेस परमेश्वराचा आदर करतो. परमेश्वराचा आदर करणे म्हणजे काय आहे? तो जे सांगतो ते करणे आहे.
परमेश्वराचा आदर करणे म्हणजे परमेश्वर जे तुम्हाला सांगतो ते करणे आहे. एलियाने सारफतेतील विधवेला जे सांगितलं ते तिने केलं. तिच्या मडक्यातलं पीठ संपलं नाही, कुपीतलं तेल संपलं नाही. अलिशा या विधवेला म्हणतो की जा लोकांच्या घरून भांडी जमा कर. कदाचित मला असं वाटतं की ज्यावेळेस ही विधवा ही स्त्री अलिशाकडे गेली, सावकार दाराशी उभा आहे, 2 मुलांना दास म्हणून घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आहे, ती कदाचित ह्या आशेने गेली असेल की अलिशा मला काहीतरी देईल, माझ्या मुलांना वाचवण्यासाठी, सावकाराचं कर्ज फेडण्यासाठी कदाचित अलिशा जो आहे हा मला काहीतरी मदत करेल. मनुष्याकडून मदतीची अपेक्षा ठेवू नका. मनुष्याकडून कधीच मदतीची अपेक्षा ठेवू नका की हा माझ्यासाठी करेल आणि तो माझ्यासाठी करेल. परमेश्वर आमच्यासाठी सर्व गोष्टी करणारा परमेश्वर आहे. अलिशा तिला म्हणतो की जा ते भांडे जमा कर. काय मनस्थिती असेल तिची, काय अवस्था असेल त्या स्त्रीची. तू मला सरळ सरळ काही पैसे दे, मी त्या सावकाराला देते, संपलं. आम्ही तात्पुरता विचार करतो की आताची ही परिस्थिती कशी तरी टळून जावी. प्रियांनो, परमेश्वर आमच्याकरिता तात्पुरती गोष्टी कधीच करत नाही. परमेश्वर आमच्यासाठी सार्वकालिक गोष्टी करणारा आमचा परमेश्वर आहे. आणि म्हणून आमच्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे की परमेश्वर आम्हाला काय सांगतो ते आम्हाला करायचं आहे. भांडी जमा केली आणि तेल ओतू लागली. तेल ओतत आहे, तेल ओतत आहे, तेल ओतत आहे. तेल संपत नाही जोपर्यंत सर्व भांडी भरल्या जात नाही. आणि मग आम्ही पाहतो की ज्यावेळेस ती अलिशाला जाऊन सांगते की हे बघ असं असं झालं, अलिशा तिला म्हणतो जा आता आपलं कर्ज फेड आणि उरलेल्या त्यावरती आपला आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कर. हे परमेश्वराचं काम आहे. हे परमेश्वराचं भक्कम काम आम्हाला आमच्या जीवनामध्ये या प्रकारे अनुभवता येतं प्रियांनो. आणि म्हणून जर आशीर्वाद पाहिजे तर परमेश्वराचा आदर करा. परमेश्वर जे करायला सांगतो ते आम्हाला आमच्या जीवनामध्ये करायचं आहे. दुसरा जो चमत्कार त्या ठिकाणी आहे प्रियांनो, अलिशा आणि शुनेम येथील जी स्त्री आहे, जर तुम्ही 4था अध्याय आणि 8व्या वचनापासून तर 37 पर्यंत तुम्हाला जो संपूर्ण वृत्तांत आहे तो तुम्हाला वाचायला मिळेल. शुनेम येथील स्त्री काय करते? अलिशासाठी जागा तयार करते, व्यवस्था करते आणि अलिशा हा तिच्या घरी उतरत आहे. 2 चमत्कार या स्त्रीच्या जीवनामध्ये या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतात या वचनांमध्ये. एक, संतती हा आशीर्वाद तिला मिळतो. अलिशा ज्यावेळेस विचारतो की मी हिच्यासाठी काय करू, ही एवढा आपला आदर करत आहे, एवढं आपल्यासाठी करत आहे, मी काय करू? अलिशा तिला विचारतो मी तुझी शिफारस करू का राजाकडं, सेनापतींकडं, अधिकारी लोकांकडे तुझी शिफारस करू का? ती म्हणते नाही, मला त्याची आवश्यकता नाहीये. तो गेहजीला विचारतो की मी हिच्यासाठी काय करावं. गेहजी सांगतो की तिला मूलबाळ नाही. आणि अलिशा तिला म्हणतो की ज्यावेळेस पुनरुपी पावसाचे दिवस येईल, पर्जन्यवृष्टीचे दिवस येईल, तू आपल्या उराशी बाळाला धरशील, आपल्या उराशी पुत्राला तू धरून राहशील. माहिती ती स्त्री काय म्हणते? ती स्त्री अलिशाला म्हणते की माझी वंचना करू नका. कारण तिने आशा सोडलेली आहे. तिने हे समजून घेतलेलं आहे की आता मला मूलबाळ होणार नाही. असं म्हटलेलं आहे की तिचा पती देखील वयोवृद्ध झालेला आहे आणि आता या स्त्रीला मूलबाळ होणार नाही. म्हणून या स्त्रीने आणि तिच्या पतीने जे आहे या परिस्थितीची ऍडजस्ट करून घेतलेलं आहे की ठीक आहे, आता हे असंच राहणार आहे, हे असंच राहणार आहे. प्रियांनो, पुष्कळदा आम्ही देखील आमच्या जीवनामधल्या काही परिस्थितींसोबत तडजोड करून घेतो आणि आम्हाला असं वाटतं की आता हे असंच राहील, हे बदलणार नाही, हे असंच राहील, आता यामध्ये काही बदल होणार नाही. आम्ही त्या गोष्टींसोबत आम्ही ऍडजस्ट करून घेतो, त्या गोष्टींची सवय आम्ही आमच्या स्वतःला करून घेतो. परंतु प्रियांनो, आमचा परमेश्वर जो आहे ना, हा आमच्यासाठी अद्भुत अशा गोष्टी करणारा आमचा परमेश्वर आहे. परमेश्वर देवबाप या स्त्रीला संतती देऊन तो आशीर्वादित करतो. अलिशाने सांगितल्याप्रमाणे पुत्र तिला त्या ठिकाणी प्राप्त होतो. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही काही गोष्टी ज्या आम्हाला दुखावणाऱ्या आहेत, काही गोष्टी ज्या परमेश्वराला न आवडणाऱ्या आहेत किंवा इतर काही असेल, त्या परिस्थितींसोबत जर आम्ही ऍडजस्ट झालेलो आणि आम्हाला असं वाटत असेल की आता ह्यात काही होणे नाही, परमेश्वराकडे आपलं लक्ष लावून ठेवा. परमेश्वर देवबाप आमच्या
विचारांपलीकडं, आमच्या अपेक्षांपलीकडं आमच्यासाठी कार्य करणारा तो आमचा परमेश्वर आहे. आणि मग असं म्हटलेलं आहे की हे मूल मोठं झालं, ते बाळ वाढून तो मोठा झाला आणि त्याच्या डोक्यात दुखू लागला आणि तो मरण पावला. आणि मग असं म्हटलेलं आहे की ही जी स्त्री आहे ही सरळ अलिशाकडे निघाली आणि अलिशाकडे निघालेली असताना ती कोणाशीही बोलत नाहीये. अलिशा ज्यावेळेस पाहतो ना की ही का माझ्याकडे येत आहे, तो गेहजीला पाठवतो की जा तिला विचार सगळं व्यवस्थित आहे का, विचार सगळं चांगलं आहे का, तुझा नवरा बरा आहे का, तुझा मुलगा बरा आहे का. ती काय म्हणते माहितीये, सगळे बरे आहेत, नवराही बरा आहे, मुलगाही बरा आहे. मुलगा तो मरण पावलेला आहे. विचार करा, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारच्या दुःखातून आम्ही जातो आणि जे आमचं दुखणं आहे त्या ठिकाणी जर कोणी आम्हाला बोलतं, त्या ठिकाणी जर कोणी बोट ठेवतं तर आम्हाला सहन होत नाही, आम्ही बोलतो त्या ठिकाणी. मला असं वाटतं की ज्यावेळेस गेहजीने विचारलं की तुझा मुलगा बरा आहे का, या स्त्रीने जोराने रडायला पाहिजे होतं, कारण मुलगा मरण पावलेला आहे, मोठं दुःख आहे. पण ती तसं नाही करत. ती म्हणते मुलगाही बरा आहे, तोही बरा आहे, आणि सरळ ती अलिशाकडे जाते. प्रियांनो, विश्वास आम्हाला या स्त्रीचा त्या ठिकाणी पाहायला भेटतो. आणि मग आम्ही पाहतो की त्या मृत मुलाला पुन्हा एकदा जीवन प्राप्त होतं. अलिशा तिच्यासोबत जातो आणि तो बाळ परत जिवंत होतो. एलियाच्या सोबत असंच झालं होतं का? एलियाच्या सोबत असंच झालं होतं? विधवेचा मुलगा, त्याचा श्वास बंद झाला होता का? त्याचाही श्वास बंद झाला होता. तिनेही त्याला एलियाच्या समोर आणलं आणि एलियाने प्रार्थना केली आणि देवाने त्याचा शब्द ऐकला आणि मुलगा बरा झाला, तो जिवंत झाला. याही ठिकाणी अलिशा तेच करत आहे. आणि म्हणून मी वारंवार सांगत आहे की आत्मा एकच आहे, जो आम्हा प्रत्येकाच्या ठाई कार्य करणारा हा देवाचा आत्मा आहे. सर्व काही खुशाल आहे, अडचणीतही, दुःखातही, कमतरतेतही सर्व काही ठीक आहे, सर्व काही चांगलं आहे, हे म्हणण्याचं सामर्थ्य हा विश्वास आमच्या ठाई असायला पाहिजे. हा विश्वास आमच्या ठाई असायला पाहिजे की सगळं चांगलं आहे. का? कारण तिला माहिती आहे की त्या ठिकाणी देवाचा माणूस बसलेला आहे. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तर देवाचा पुत्र आहे. विचार करा मग आमचा विश्वास किती मोठा असायला पाहिजे, आमचा विश्वास किती मोठा असायला पाहिजे. प्रियांनो, विश्वास आमच्या जीवनातली परिस्थिती बदलण्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून परिस्थितीची ऍडजस्ट होण्यापेक्षा विश्वास त्या परिस्थितीमध्ये सोडू नका. देवबाप त्या ठिकाणी सामर्थ्याने काम करणारा परमेश्वर आहे. आपल्याला थोडा वेळ झालाय तर 5 मिनिटं आणखीन तुमचे घेईल. शेवटचा जो भाग त्यामध्ये आहे अलिशाचा जो मृत्यू आहे. ज्यावेळेस तुम्ही 13वा अध्याय आणि 14 ते 21 वचने ज्यावेळेस तुम्ही वाचता, त्या ठिकाणी तुम्हाला अलिशाचा जो मृत्यू आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी वाचायला भेटतो. आणि असं म्हटलेलं आहे की ज्या दुखण्याने अलिशा मरायचा होता ते त्याला लागले. ज्या दुखण्याने अलिशा मरायचा होता ते त्याला लागले. कशाने मेला अलिशा? अलिशाचं मरण कशाने झालं? दुखण्याने. सोप्या भाषेत म्हणूया आजाराने, दुखण्याने. हा कोण आहे? ज्याच्या जीवनामध्ये अद्भुते झालेली आहेत, मोठमोठे चमत्कार ज्याने केले, ज्याने मृतांना जिवंत केलं, तो व्यक्ती आजाराने मरतोय, दुखण्याने मरतोय. आम्ही पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रसंग येतात ना, आम्ही लगेच निराश होतो. पुष्कळदा आम्ही एकमेकांचा न्याय करायला लागतो की त्याने असं केलं म्हणून त्याला असं झालं, म्हणून त्याला असा आजार झाला, म्हणून त्याला तसं झालं. आम्ही कोणाचाही न्याय आमच्या जीवनामध्ये करू नये. आम्हाला न्याय करण्याचा अधिकार दिलेला नाहीये. आम्हाला न्याय करण्यासाठी नव्हे तर प्रेम करण्यासाठी सांगितलेलं आहे. प्रेम करण्यासाठी, व्यक्तीच्या आजारात, त्याच्या दुःखात आम्हाला सहभागी व्हायला सांगितले. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, अपघात असतील, आजार असतील, दुखणे असतील, प्रियांनो, ही फक्त निमित्त राहतात आम्हाला आमची वेळ संपल्यानंतर या जगातून घेऊन जाण्यासाठी. आणि म्हणून त्यासाठी आम्ही लोकांचा न्याय आमच्या जीवनामध्ये करू नये. अलिशा, प्रियांनो, सामर्थ्य बघा किती आहे की अलिशा मरण पावल्यानंतर त्याला ज्या कबरेत पुरलं, असं म्हटलेलं आहे की त्याच कबरेत आणखीन एका मनुष्याला पुरलं आणि अलिशाच्या अस्थींचा स्पर्श झाला. अलिशाच्या अस्थींचा स्पर्श त्या मनुष्याला झाला आणि तो परत जिवंत झाला.
केवढं सामर्थ्य आहे बरं हे केवढं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्य आमच्या अपेक्षांपलीकडं, आमच्या विचारांपलीकडं आहे आणि ते रिअल आहे, ते वास्तविक आहे. ह्या फक्त स्टोरीज सांगायसाठी नाही आहेत. हे देवाचं सामर्थ्य वास्तविक आहे. आणि म्हणून देवाच्या लोकांनो, आपल्या जीवनातल्या ज्या सर्व परिस्थिती आहेत त्यांना परमेश्वराच्या समोर घेऊन या. त्याचं भय बाळगा, त्याच्यासोबत विश्वासू राहा आणि पहा हा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये किती मोठं काम करणारा हा परमेश्वर आहे. प्रियांनो, अलिशाचं कॅरेक्टर, अलिशाचं जीवन ज्यावेळेस आज आम्ही आमच्या समोर ठेवलेलं आहे, त्याचं पाचारण असेल, तुम्हाला आणि मला पाचारण झालेलं आहे. त्याची सेवेची सुरुवात आम्ही पाहिलेली आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा प्रकारची सेवा करत आहोत. आम्हाला त्या ठिकाणी त्याच्या सेवेमध्ये चमत्कार पाहायला भेटतात. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये असणारे चमत्कार तुम्ही पहा. आपल्या जीवनाकडं लक्ष लावा, परिस्थितींकडे लक्ष लावू नका. परिस्थितींकडे लक्ष लावू नका, तर परमेश्वराकडे लक्ष लावा आणि पहा परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये किती मोठं काम करणारा आहे. एलियाचा फक्त झगा पडला, त्याने झगा घेतला आणि सुरुवात केली. आज तुम्हाला आणि मला एलियाच्या झग्यापेक्षा मोठा झगा मिळालेला आहे. हा झगा कोणाचा आहे? हा प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. हा नीतिमत्वाचा झगा आहे, हा तारणाचा झगा आहे जो तुम्हाला आणि मला देण्यात आलेला आहे. प्रियांनो, आणि हा झगा आमच्यासाठी, आमच्या वैयक्तिक जीवनासाठी, आमच्या कौटुंबिक जीवनासाठी, आमच्याकरिता, त्या स्वर्गीय जीवनाकरिता पुरेसा झगा आहे. हे आपले डोळे आपण बंद करूया आणि आज जे परमेश्वर देवबापाचं वचन आमच्याकडं आहे, आमच्यासाठी आहे, त्यासाठी त्याचे आभार मानूया. त्यासाठी त्याचे आभार मानूया. आज देवाचा आत्मा तुमच्यासोबत काय बोलत आहे? कदाचित आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये परिस्थिती बिघडलेली असेल. शुनेम येथील स्त्री म्हणते की सर्व खुशाल आहे. आज त्या आमच्या अडचणीत, आमच्या दुःखात, आमच्या संकटात सर्व खुशाल आहे हे म्हणण्याचं सामर्थ्य आणि विश्वास आज आमच्या ठाई आहे का? आम्ही म्हणू शकतो की प्रभू, तू माझ्या ठाई तो विश्वास निर्माण कर. कदाचित आम्हाला दुखावणाऱ्या परिस्थितींबरोबर आम्ही ऍडजस्ट करून घेतलं असेल, आम्ही त्याचा सराव करून घेतला असेल. स्त्री म्हणते की माझी वंचना करू नका. आशा जरी नसेल, परंतु परमेश्वराकडे पहा. परमेश्वर आमची परिस्थिती बदलणारा आहे. त्याचं भय बाळगा, म्हणजे तो तुमची आणि तुमच्यानंतर तुमच्या कुटुंबाचीही काळजी घेईल, त्यांचा पुरवठा तो करेल. प्रभू, आज आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर, आम्हा प्रत्येकाचं सहाय्य कर. प्रभू देव बापा, आज आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन करत आहोत. तुझ्या वचनांसाठी आम्ही तुझे मनापासून आभार मानून तुझी स्तुती करू. प्रार्थना आमचा प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन, आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप, तुझे नाम पवित्र मानले जा. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वी. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमचे रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तो आमचे ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आता ज्या प्रभू येशूचं रक्त नवीन कराराचं रक्त आहे, जे आमच्या सर्व पापांची क्षमा करतं,
त्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सुसंगती तुम्हा सर्वांबरोबर प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदोदित असो. आमेन.